साताऱ्यातील विविध पक्षांनी एकत्र येऊन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा द्यावी या मागणीसाठी साताऱ्यातील पोवई नाका शिवतीर्थावर आज दिनांक 8 मार्च रोजी मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली। यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता। संतोष देशमुख यांच्या हत्येत जे सामील आहेत त्यांचा तपास करून सर्वांना शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनामध्ये सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांचे कार्यकर्ते देखील सामील झाले होते। सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सातारा जिल्हा यांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख ज्यांची हत्या अतिशय क्रूरपणे केली गेली आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारं हे कृत्य या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि प्रशासन याच्यावर कोणतेही आक्षेप न घेता अगदी तोंडाला पट्टी बांधून बसलेला आहे। आज संतोष देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते। एखाद्या गावाचा सरपंच म्हणजे तो प्रथम नागरिक असतो आणि प्रथम नागरिक ज्यावेळी तो निवडून दिलेला असती व्यक्ती त्यावेळी तो त्या गावाचं नेतृत्व किंवा त्या गावाचं प्रतिनिधित्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत असतो आणि या संतोष देशमुखांची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली आणि त्यांना अद्याप तो वाल्मिक कराड आणि सन्माननीय धनंजय मुंडे यांच्या साथीनं जो त्यांच्यावर अत्याचार झाला, अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली, त्याचा या ठिकाणी आम्ही शिवतीर्थावर आणि शिवाजी महाराजांनी ज्यांनी जनतेचं राज्य केलं यांना स्मरण करून या ठिकाणी जाहीर असा निषेध व्यक्त करतो। दुसरी गोष्ट म्हणजे या शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि नेहमी पुरोगामी विचार जपण्याचं काम अवघ्या महाराष्ट्रानं केलेलं आहे। जे शिवाजी महाराज होते, जे आपले दैवत आहेत, त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही गेल्या 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून बघताय की सतत ह्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होतो। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ज्या एवढ्या मोठ्या केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या मुलीची छेडछाड करण्यात येते त्यावेळी आमच्या सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आज या ठिकाणी अनेक मंत्री असतील, महिला आयोग या ठिकाणी काय करतंय? महिला आयोग जर महिलांसाठी काम करत नसेल आणि तमाम सरकारसाठी काम करत असेल तर त्यांनी महिला आयोगाची भूमिका अशी स्पष्टपणे जाहीर करावी की जे सत्तेत बसलेले सरकार आहे त्यांच्यासाठीच महिला आयोग काम करतं म्हणून। या ठिकाणी महिला आयोगाचा आम्ही जाहीर असा निषेध करतो। रुपालीताई चाकणकरांचा जो नेहमी महिलांच्या जीवावर राजकारण करून या ठिकाणी मोठी मोठी पदं घ्यायची आणि ज्यावेळी महिलांचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी कुठल्या तरी नेत्याच्या कुठल्या तरी लीडरच्या दबावाखाली स्तब्ध बसायचं आणि महिलांचे वुमन सेंट्रिक पॉलिटिक्स होणं या ठिकाणी गरजेचं आहे। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगावंसं वाटतंय, ज्यावेळी तुम्ही महिलांना निवडून देता, महिला विधानसभेत जातात, महिला आयोगाच्या अध्यक्ष होतात, त्यावेळी त्यांनी वुमन सेंट्रिक पॉलिटिक्स केलं पाहिजे। महिलांचे प्रश्न निवडून देण्यासाठी तुम्ही महिलांना तिथं निवडून दिलेलं असतं, पण हा पुरुष प्रधान संस्कृतीचं जे सरकार बसलेलं आहे ते महिलांना तोंड उघडू देत नाही, ते फक्त कटपुतली म्हणून महिलांचा वापर करतात। आज तुम्ही बघितलं तर आधी आबादी पुरा हक, आमची आबादी महिलांची आबादी 50% आहे। 50% लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात, 50% लोकसंख्या असणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात तुम्ही 50% महिलांची मतं घेता आणि त्याच्यावर राज्य करता अवघ्या महाराष्ट्रावर आणि त्यांना चूल आणि मूल आणि फक्त कटपुतली म्हणून जर त्यांचा वापर होत असेल तर या ठिकाणी तुम्ही असं भूमिका जाहीर करावी आणि या सर्व गोष्टींचा मी जाहीर निषेध करते। म्हणजे आज कुणाच्या तरी कुंकू पुसलं गेलेलं आहे, कोणतरी म्हणजे मुलीचे वडील गेलेले आहेत, म्हणजे मुलगी अनाथ झालेली आहे, म्हणून आज आम्ही हा महिला दिना दिवशी औचित्य साधून ह्यांना निषेध करण्याचा ही केलाय आहे। विद्यार्थ्यांनो, नीट, जेईई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला?
आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72 005. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.